प्रार्थनेने सुरुवात करूयात. म्हणू का? हो मॅडम. नारायणं नमस्कृत्य नरें चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गेल्या वेळेला आपण 26 ते 31 असे 5 श्लोक केले होते. त्याची थोडक्यात उजळणी करून मग पुढे जाऊया. तर 26वा श्लोक आता 26, 27 आणि 28 हे तीनही श्लोक मी एकत्र म्हणते आणि मग त्याचा फक्त अर्थ सांगते आणि काही एखाद दुसरा पॉइंट जर महत्वाचा असेल तर तो परत एकदा सांगेन. गीता मला वाटतं जॉईन झालेली दिसत नाही, त्यामुळे मी वाचते. तत्रा पश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितम्. इथे 28वा श्लोक पूर्ण झाला. आता इथे मध्योमध गेलेला आहे. दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभयोः सेनयोः मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् म्हणजे उत्तम रथ स्थापन केल्यानंतर आता त्याला सगळे आपले नातेवाईक तिथे दिसायला लागले दोन्हीकडे. उभयोः सेनयोः मध्ये हे फार महत्वाचे शब्द आहेत. तो फक्त कौरवांच्याच सेनेकडे बघतोय असं नाही, आपल्याही पांडवांच्या सेनेकडे सुद्धा बघतोय आणि दोन्हीकडे त्याला सगळे स्वजनच दिसत आहेत. आणि मग आता तिथे काय म्हणतोय की अशा प्रकारे हे सगळे माझे विविध नातेवाईकांची नावं त्यांनी घेतलेली आहेत. मुख्य वाक्य आहे तत्र अवस्थितान अपश्यत. पार्थः तत्र अवस्थितान अपश्यत. कुणाकुणाला पाहिलं त्यांनी? त्यांची सगळी जंत्रीच्या जंत्री दिलेली. पितृन, आता आपण त्याचं डिटेल्स बघायला नको कारण मागच्या वेळेला आपण ते बघितले होते की पितृन म्हणजे काय. पण पित्या समान, पिता म्हणजे वडील किंवा काका, पितामहान म्हणजे आजोबा, आचार्यान गुरुजन, मातुलान मामा, भ्रातृन बंधू, पुत्रान म्हणजे स्वतःचे पुत्र आणि मग पुतणे सुद्धा त्याच्यामध्ये पुत्रामध्ये इन्क्लुडेड आहे. पौत्रान, आता नातवंड म्हणजे स्वतःचे नातवंड आणि आपल्या आधीच्या पिढीचीही नातवंड असं दोन्ही त्याच्यामध्ये इन्क्लुडेड. जनरल पौत्रान हा शब्द हा सगळ्या समवयस्क यांच्यासाठी घेतलेला आहे, लहान मुलांसाठी म्हणजे पुढच्या पिढीसाठी घेतलेला आहे. सखीन म्हणजे मित्र, श्वशुरान सासरे, सुहृद जे हितचिंतक लोक आहेत ते, अशा दोन्हीकडच्या या लोकांना पाहिल्यानंतर मग काय झालं? कृपया परया आविष्टहा, त्या तो कृपेने वेढला गेला. आणि तिथे आपण ज्ञानेश्वरीतली मस्त उपमा बघितली होती. ज्ञानेश्वरांनी जी कल्पना केलेली होती की क्षात्र तेजाची पत्नी वीरवृत्ती ही कोण आली कृपामध्येच असं म्हणून नाराज झाली आणि ती अर्जुनाला सोडून गेली. ही उपमा आपण मागच्या वेळेला बघितली होती. आणि मग अर्जुन आता बोलायला लागलाय की हे सगळे स्वजन हे युद्धासाठी एवढे उत्सुक आहेत, हे पाहून त्याचं काय झालं पुढे ते आता 29 आणि 30 मध्ये दिलेले. सीदंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डीवं स्रंसते हस्तात् वक्षैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. काय काय झालं त्याला? आता फिजिकली आणि मेंटली दोन्ही त्याचा वेगवेगळे परिणाम त्या स्वजनांना पाहून त्याच्यावर झालेले. 10 त्यांनी मला वाटतं ती लक्षणं सांगितली की त्याला काय काय झालं. सीदंती मम गात्राणी म्हणजे माझी गात्र म्हणजे अवयव हे शिथिल पडले, त्याच्यातली शक्ती गेल्यासारखी झाली, गळून गेला तो एकदम. मुखांच्या परिशुष्यती, तोंडाला कोरड पडली.
वेपथुष्ट शरीरे मे, मला कंप सुटला, रोम हर्षश्च जायते, आणि अंगावर त्याला सरसरून काटा आला. अरे बापरे, आता या सगळ्यांची लढायचं आहे आपल्याला. मग काय झालं पुढे, गांडीवम स्रंसते हसतात, हातातून गांडीव धनुष्य गळायला लागलं आणि सगळ्या अंगाचा दाह व्हायला लागला. त्वच्च एव परिदह्यते. पुढे अवस्थातून न शकनोमी, उभं राहवत नाहीये त्याला, आणि मी मनहा भ्रमती इव, म्हणजे माझं मन हे अत्यंत अस्थिर झालंय, गोंधळून गेलंय, त्याला गरगरतंय. काय करावं, काय करू नये, अनेक विचारांचे कल्लोळ त्याच्या मनामध्ये उमटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तो अगदी गडबडून गेलेला आहे. म्हणून आता पुढच्या श्लोकात काय म्हटलंय, निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. सगळी लक्षणं विपरीत दिसायला लागली, म्हणजे आतापर्यंत तो जो उत्साहात होता तो उत्साह सगळा मावळून गेलाय आणि गोंधळून गेलाय. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये, या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहवे म्हणजे युद्धामध्ये स्वजनांना मारून मला काही हित होईल माझं असं दिसत नाहीये, असं तो म्हणतोय. आता इथे आपण केशवाचा अर्थ बघितला होता. केशव या शब्दांनी ब्रह्मदेव, महादेव आणि आनंद, क, ईशा आणि व अशी त्याची फोड केली होती. आणि मग इथे केशव शब्द का वापरलाय, तर तू सगळ्या जगाला जर आनंद देतोयस, मग मलाच या घोर युद्धाला प्रवृत्त करून दुःखात का लोटतोयस, असं त्याला जणू काही श्रीकृष्णाला सुचवायचं असेल. मग पुढे आपण बघितलं की याच्यामध्ये पश्यामी आणि अनुपश्यामी असे दोन क्रियापद वापरली आहेत. पश्यामी हे वर्तमान कालामध्ये जे काही परिणाम त्याच्यावर होत आहेत त्याच्यासाठी, आणि अनुपश्यामी हे भविष्य काळातल्या परिणामांसाठी वापरलेलं एक क्रियापद आहे. पुढे श्रेय, श्रेय म्हणजे श्रेयस्कर, हितकर काही घडेल का त्याला का वाटत नाहीये. मग आपण बघितलं होतं की कल्याणाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक चटकन वर्तमान काळात घडणार, पटकन दिसणार, त्याला दृष्ट कल्याण म्हटलंय, आणि काही काळानंतर म्हणजे अगदी पुढच्या जन्मापर्यंत सुद्धा त्याचे परिणाम कदाचित दिसणार नाही, म्हणजे पुण्य, थोडक्यात पाप पुण्याचा संबंध या अदृष्टापाशी येतो. त्याच्यासाठी अनुपश्यामी असं वापरलंय, म्हणजे मला लागलीच होणारेही कुठले चांगले परिणाम दिसत नाहीये आणि खूप भविष्य काळात घडणारे सुद्धा परिणाम चांगले असतील असं वाटत नाहीये, असं अर्जुन म्हणतो. कारण त्याची मनस्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली नाहीये, आणि या स्थितीमध्ये जर तो युद्ध करेल तर त्या युद्धाचे परिणाम कसे चांगले असतील असं त्याला म्हणायचंय. आणि मुख्य त्याचा कन्सर्न काय आहे की खूप धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे की लढता लढता जर मरण आलं तर मोक्ष मिळतो, स्वर्ग मिळतो, पण तो विजयी वृत्तीचा वीर आहे. त्यामुळे तो मी स्वतः मरणार आहे ही पॉसिबिलिटी कन्सिडरच करत नाही, त्याच्यासाठी ते अस्तित्वातच नाही. मी मारणार आहे, हे सगळे मरणार आहेत, जे मरतील त्यांना स्वर्ग मिळेल, पण मी तर मारणार आहे आणि हे सगळे स्वजन आहेत, मग स्वजनांना मारून मला मोक्ष कसा मिळेल, इथे तो अडकलाय किंवा याच्यामुळे तो गोंधळलाय. आता आपण 32वा श्लोक म्हणू आणि आजच्या याला सुरुवात करू. नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च, किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. आता आपण बघितलं दृष्ट फल आणि अदृष्ट फल. तर श्रीकृष्ण कदाचित म्हणेल आपल्याला की जर तू लढलास तर तुला ऐहिक सुखाचा लाभ होईल, राज्य मिळेल, ऐश्वर्य मिळेल, असं जर काही म्हणेल तर त्याचं उत्तर म्हणून तो आधीच सांगतो मला काही नकोच आहे अरे. आता आपण याचा अन्वय आणि बघूयात, आणि आधी पद फोडून वाचू. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च, किम नः राज्येन गोविंद किम भोगैः जीवितेन वा. आता अन्वय. हे कृष्ण म्हणजे हे कृष्णा, विजयम न कांक्षे, मला विजयाची इच्छाच नाही, च राज्यम च सुखानी, तसंच राज्य आणि सुखाचीही, त्याच्या पुढे न कांक्षे हे पुन्हा लावून घ्यायचं, म्हणजे मग ती सुटी सुटी वाक्य होतात.
मला विजयाची इच्छा नाही, मला राज्याची इच्छा नाही, मला सुखाचीही इच्छा नाही. हे गोविंद, अरे गोविंदा, नहा राज्येन किम, आम्हाला राज्य घेऊन काय करायचंय? वा भोगैही किम, किंवा उपभोग मिळवून काय करायचंय? वा जीवितेन किम, म्हणजे जगून तरी काय करायचंय? फारच टोकाला पोचला हा. विजय नको, राज्य नको, कुठलेही सुखोपभोग नको, आणि जगणं सुद्धा नको, जगून सुद्धा काही उपयोग नाही. इतका कमालीचा नैराश्य त्याला इतक्या स्वजनानं पाहून झालेलं आहे. त्याच्या मनामध्ये ना अशा लाटा उसळतायत, म्हणजे भावनेच्या लाटा, मग त्याच्यावर आधारित आरूढ होणारा एखादा विचार, परत भावना, मग परत विचार, असं सगळं करत करत तो डळमळायला लागलाय. आता इथे तो हे म्हणतोय की नाही की मला काहीच नकोय, तर कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला कशाची तरी इच्छा असणं हे फार गरजेचं असतं. जेव्हा आपल्या मनात इच्छा असेल, मी हे मिळवीन, ते मिळवीन, तर ती इच्छा आपल्याला कर्म करण्याकरता प्रेरणा देते आणि आपल्या हातून ते कर्म घडतं आणि मग ज्याची इच्छा असते ते फळ आपण मिळवतो. इथं त्यांनी कुठली 4 फळं नाकारली आहेत? विजय, राज्य, भोग आणि जीवित. हे 4 जे जगण्याचे मुख्य फळं माणसाला हवी, किंवा युद्धाची जी मुख्य फळं आहेत, त्या कुठल्याही फळात जर त्याला स्वारस्यच नसेल, तर त्याने युद्ध का करावं? आता हळूहळू तो आर्ग्युमेंट करायला लागलाय. एक तर कसं आहे की तो बोलतोय, आता पुढच्या बऱ्याच श्लोकांमध्ये, म्हणजे जवळपास पहिला अध्याय संपेपर्यंत श्रीकृष्ण काहीच बोलणार नाहीये, आणि तो एक तर स्वतः अस्वस्थ झालेला आहे आणि श्रीकृष्ण बोलत नाही म्हणून तो त्याची अस्वस्थता आणखीनच वाढते. त्याला वाटतं काहीतरी श्रीकृष्णाने बोलावं, आपल्या फॉर तरी बोलावं निदान, की हो हो बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. आपण असं सीक करत असणं की तुझं काय म्हणतंय, तुझं अप्रुव्हल काय, अप्रुव्हल सिकिंग मोड मध्ये हळूहळू घुसतोय आणि श्रीकृष्ण शांतपणे फक्त त्याला बोलू देतोय. त्यामुळे त्याला निरनिराळी आर्ग्युमेंट्स, त्याचे मुद्दे सुचतायत, वकिली थाटामध्ये तो आपली बाजू मांडतोय. मग आता हे युद्ध कशासाठी करायचं, हे नको ते नको ते नको, मग त्याला एकाएकी एवढं वैराग्य कशामुळे आलं? आता पुष्कळ वेळेला काय होतं, मोठ्या संकटामध्ये किंवा जेव्हा अत्यंत अनफेवरेबल काही गोष्ट घडते, किंवा ज्याला स्मशान वैराग्य असं नाव आपण देतो, की कोणी आपल्या जवळची व्यक्ती अपघातात गेली किंवा फार मोठ्या एखाद्या दुर्धर रोगाचा सामना करताना गेली, तर आपल्याला एकदम नैराश्य येतं किंवा काही नको, आपलं आयुष्य किती क्षणभंगूर. तर अशा वेळेला जे आपल्याला काहीही नकोसं वाटतं, त्याला आपण म्हणतो स्मशान वैराग्य. पण मग हे स्मशान वैराग्य या सदरात मोडणारं अर्जुनाचं आहे का वैराग्य? तर ते तसं नाहीये. कारण मुळात अर्जुनाला धर्म, विवेक आणि वैराग्य हा त्याचे स्थायी भाव आहेत. हे त्याच्या स्वभावाचेच अंगभूत गुणधर्म आहेत आणि या परिस्थितीत त्याचं वैराग्य हे उचंबळून वर आलेलं आहे. कसं? तिथे वेगवेगळ्या आपल्याला प्रसंगामधून अर्जुनाच्या आपल्याला दिसतं. त्याच्यातले एक 2-3 प्रसंग आपण उदाहरणादाखल घेऊया. एकदा म्हणजे आता इंद्रप्रस्थामध्ये जेव्हा इंद्रप्रस्थाच्या राज्यावरती युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला, तो काही काळ पांडवांच्या आयुष्यातला अत्यंत सुखासमाधानाचा, ऐश्वर्याचा असा काळ होता, की जेव्हा ते स्वस्थपणे खरोखरी आनंदात जीवन जगत होते. अशा वेळेला एकदा नारद मुनी त्यांच्याकडे आले, पांडवांच्याकडे, आणि त्यांनी जाता जाता असं त्या पांडवांना एकत्र बोलवून खाजगीत एक उपदेश दिला. ते म्हणले की तुमची पत्नी द्रौपदी ही अत्यंत सुंदर आहे, तर हिच्यावरून न जाणू, म्हणजे होऊ नये, पण जर कदाचित तुमच्यात पुढे मागे कलह निर्माण होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक सूचना करतो, की तुम्ही असा एक नियम करा की जेव्हा द्रौपदी एका भावाबरोबरती एकांतात काही गप्पा गोष्टी बोलत असेल, तेव्हा दुसऱ्या कोणीही तिकडे फिरकायचं नाही, आणि जर चुकून किंवा हेतू पुरस्सर तिथे इतर भावांपैकी कोणी जर गेलं, तर त्यांनी 12 वर्ष वनवासात जायचं प्रायश्चित्त म्हणून. इतका कठोर नियम तुम्ही पाळलात तर तुमचं वैवाहिक जीवन हे सुखा समाधानाचं असेल.
आणि तुमच्यामध्ये अजिबात या गोष्टीवरनं वितुष्ट येणार नाही. तर हे सांगून नारद मुनी निघून जातात. त्याच्यानंतर काही कालानंतर एकदा धर्मराज म्हणजे युधिष्ठिर आणि द्रौपदी हे एकांतात बोलत बसलेले असतात आणि अर्जुनाला तिथे काही कारणाने जावं लागतं. होतं काय, एका ब्राह्मणाच्या गायी पळवलेल्या असतात आणि तो ब्राह्मण मदत मागण्यासाठी पांडवांच्याकडे आलेला असतो की माझ्या गायी सोडवून द्या. आता चोरांच्याकडनं गायी सोडवायच्या म्हणजे हातात काही शस्त्र तर घ्यायला पाहिजे. मग अर्जुन म्हणतो की शस्त्रागारातनं शस्त्र घेतो, काय असेल धनुष्य बाण तलवार जे काय असेल ते घेऊन येतो आणि मग तुला मदत करतो. म्हणून तो गायी आयुधागारामध्ये शस्त्रागारात निघतो आणि नेमके तिथेच हे दोघं जण बोलत बसलेले असतात. त्यामुळे त्याला तिथे जाण्यावाचून पर्याय उरत नाही. तो म्हणतो की मलाही घ्यावं लागतंय, मी हे घेऊन जाऊन येतो. तो पटकन शस्त्र उचलतो, जातो, आपली कामगिरी कर्तव्य पार पडतो, परत येतो आणि मग युधिष्ठिराला म्हणतो की असं असं ती माझ्याकडनं ती मर्यादेचं उल्लंघन झालंय, नियम मोडलाय, तर मी आता वनवासात जातो. सगळ्यांनाच फार दुःख होतं. आता कुठे जरा सुखाने जीवन जगतो आहोत. तर युधिष्ठिर म्हणतो की अरे जाऊ दे, एवढे काही मोठं नाही आणि तू तर तुझं कर्तव्य पाळण्याकरताच तुला यावंच लागलं ना, म्हणजे तू काही मुद्दामून आम्हाला डिस्टर्ब करायचं म्हणून आला नव्हतास, तर ठीक आहे राहू दे. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, म्हणजे हे सवडशास्त्र झालं. म्हणजे मनाला येईल तेव्हा नियम पाळायचा, मनाला येईल तेव्हा गुंडाळून ठेवायचा. मग हा दांभिकपणा होईल आणि धर्माचरण हे दांभिकपणानं करणं हे मला पटत नाही. आणि सत्याची कास कशी धरायची हे दादा मी तुमच्याकडनंच शिकलोय ना, तुम्ही मला असा कसा सल्ला देता. आणि मग तो शांतपणे राजवस्त्र उतरवून ठेवतो आणि वनामध्ये जातो. म्हणजे अत्यंत ऐश्वर्यात राहत असताना सुद्धा तो त्या ऐश्वर्यामध्ये कधी आसक्त झालेला नव्हता आणि धर्माचरणाची त्याची वृत्ती ही अखंड जागी होती. हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग त्याच्याविषयी आपण मागे एक दोनदा त्याचा उल्लेख केलेला आहे की इंद्राला अर्जुनाने खूप मोठी मदत केली असते. निवात कवच नावाचे राक्षस जेव्हा त्यांना खूप त्रास देत असतात आणि इंद्राला आवरत नसतात, तेव्हा अर्जुन त्यांच्यावर जय मिळवण्याकरता इंद्राला मदत करतो आणि मग नंतर तो जय मिळवल्यानंतर तो इंद्रनगरीमध्ये इंद्राच्या आमंत्रणावरून गेलेला असतो. तिथे उर्वशी त्याच्या प्रेमात पडते आणि उर्वशी स्वतःहून त्याला भेटायला येते आणि त्याला म्हणते की मला तू खूप आवडलायस वगैरे वगैरे. तर तो म्हणतो की तो चटकन तिला नमस्कार करतो. तो ती चपापते एकदम, तू हे काय करतोयस? तो म्हणतो, हे माते, तू मला कुंती समान आहेस. कारण ज्या इंद्राची तू दासी आहेस किंवा जो इंद्र तुझा स्वामी आहे तो मला पितृस्थानी आहे, तेव्हा तू मला आईसारखी आहेस. इतका तो निरीच्छ असतो. आणि मग उर्वशी खूप भडकते त्याच्यावर, कारण तिचा खूप अपमान होतो, तिच्या सौंदर्याचा अपमान होतो, तिच्या इच्छेचा अपमान होतो, प्रेमाचा. म्हणून ती त्याला शाप देते की तुला नपुसकत्व येईल. अर्जुन तो शाप स्वीकारतो. मग इंद्राला जेव्हा हे कळतं तेव्हा इंद्र खूप आश्चर्यचकित होतो. म्हणतो तू खरंच तू महान आहेस रे. उर्वशीसारखी अप्सरा स्वतः तुला वश झालेली असताना सुद्धा तू तिला नाकारलंस. तू काही चिंता करू नकोस. उर्वशीने दिलेला शाप हा फक्त 1 वर्षाचा असेल. 1 वर्ष आणि त्याचा तुला उपयोगच होईल. आणि बरोबर विराट नगरीमध्ये जेव्हा अज्ञातवासात ते राहत असतात तेव्हा त्याच शापाचा उपयोग करून तो अंतःपुरात विराटाची मुलगी उत्तरा हिला नृत्य कला शिकवण्यासाठी तो 1 वर्ष तिथे राहतो आणि तिथेही तो क्लीब वृत्तीचा असल्यामुळे, नपुसक असल्यामुळे त्याला अंतःपुरात पूर्णपणे मोकळा वावर असतो. पण तो तिथे अत्यंत शुद्ध दृष्टी ठेवून त्या स्त्रियांच्या तो राहतो. आणि मग जेव्हा अज्ञातवास संपतो, ते पांडव आहे ते सगळं उघडकीला येतं, विराटाला खूप आनंद होतो आणि तो उत्तरेचं लग्न अर्जुनाशी करायची त्याला इच्छा होते आणि तो प्रस्ताव मांडतो. तेव्हा अर्जुन त्याला जे उत्तर देतो ते तर फारच ऐकण्यासारखं. तो म्हणतो की उत्तरा ही मला मुलीसारखी आहे, कारण मी तेव्हा तिच्याकडे अपत्य भावाने पाहत होतो. त्यामुळे मी तिच्याशी लग्न करू शकत नाही. माझ्या मुलाला तुम्ही उत्तरा द्या, मी तिला सून करून घेईन. म्हणजे कुठल्याही मोहाच्या क्षणी तो सदैव सावध आहे, सतर्क आहे. आणि अजून एक छोटासा प्रसंग जोही आपण आतापर्यंत 2-4 वेळेला बोललेलो की सगळी शस्त्रास्त्र विद्या शिकून झाल्यानंतर जेव्हा द्रोणाचार्य म्हणतात पांडवांना आणि कौरवांना की मला गुरुदक्षिणा म्हणून द्रुपद राजाला पकडून आणून द्या, तेव्हा
अर्जुनच ते काम करतो, द्रुपदाला पकडतो तेव्हा द्रुपद त्याला लालूच दाखवायचा प्रयत्न करतो, तुला अर्ध राज्य देतो, तू खूप मोठा वीर आहेस, त्याची खूप स्तुती करतो. म्हणजे द्रुपदाला तो खरंच त्याचं कौतुक वाटत असतं, तो ज्या पद्धतीने लढत असतो त्याच्यामुळे त्याला खूप कौतुक वाटत असतं. तो म्हणतो की तुझ्या एवढा महान योद्धा मी पाहिला नाही, तर मी तुला माझं अर्ध राज्य द्यायला तयार आहे. पण तो कुठल्याही मोहाला बळी पडत नाही, तो त्याला कैद करतो आणि सरळ द्रोणाचार्यांच्याकडे घेऊन येतो आणि ते सुद्धा ऐटीत नाही की बघा आम्ही कसा याला विजयी झालो आणि याला पकडून घेऊन आलो. अत्यंत नम्रपणे आणि कर्तव्य पार पाडल्याच्या आनंदात आणि समाधानात पण विनम्र. त्याही वेळेला द्रुपदाला पकडल्यानंतर बाकीचे कौरव पांडव जे असतात ते खूप असे मस्तीत हिंडायला लागतात आणि तो जोश, विजयाचा जोश त्याच्या अंगात चढतो आणि ते सगळ्या द्रुपदाच्या नगरीचा विध्वंस करायला सुरुवात करतात. तेव्हा अर्जुन त्यांना अडवतो. तो म्हणतो आपल्याला काय सांगितलंय, आपल्याला फक्त द्रुपदाशी मतलब आहे. हा अकारण हिंसा आणि विध्वंस करायला कोणी सांगितलंय? तो त्या सगळ्यांना त्या विध्वंसापासून परावृत्त करतो. म्हणजे पुन्हा अकारण हिंसा, विध्वंस हा त्याला पहिल्यापासूनच आवडत नसतो. जिथे गरज असेल तिथेच तो फक्त आपलं शौर्य दाखवेल आणि नाही तिथे अत्यंत मॉडेस्टली वागणं हा त्याचा स्वभाव धर्म आहे. म्हणजेच त्याचा धर्माबद्दलचा विवेक हा अत्यंत जागृत होता. म्हणजे एकंदरीत जीवनकालामध्ये राजोपभोग, सुख याच्यामध्ये तो कधीच अडकलेला नव्हता. सगळ्यामध्ये असून तो अलिप्त होता आणि जवळपास 2 वनवास धरले तर 25 वर्षाचा काळ हा अर्जुनाचा वनवासातच गेला होता. त्यामुळे इथे जे स्वजनांना समोरासमोर उभं राहिलेलं पाहून त्याचं जे भावनिक उचंबळून येतंय त्याला, हे त्याचं तात्पुरतं निर्माण झालेलं वैराग्य नसून या भावनिक प्रसंगामध्ये त्याचं वैराग्य आता वर आलंय, फोरफ्रंटला आलंय असं आपण म्हणू शकतो. आणि मग तो पुढे काय म्हणतो, किन्नो राज्येन गोविंद किम भोगैही जीविते नवा. आता इथे असं आपल्याला वाटेल की त्याला जीवन पण नकोसं झालंय. म्हणजे आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत जी व्यक्ती असते त्याची जी नैराश्याची पातळी असते त्याच्याशी आपण अर्जुनाची तुलना करावी का? तर मला वाटतं तशी तुलना करता येणार नाही. कारण एकतर तो त्याचा त्रागा किंवा नैराश्य हे नसून तो त्याचा निस्वार्थीपणा होता की भले माझा जीव गेला तरी चालेल पण मला स्वजनांना मारायचं नाहीये. हा त्याचा पराकोटीचा पापभिरूपणा होता. म्हणून त्याला नैराश्याची उपमा आपल्याला देता येणार नाही. आणि म्हणून त्याच्या दृष्टीने तो विवेकातच आहे. त्याचा विवेक जागृत झालाय पण सिच्युएशन बघता तो अविवेक ठरतो आहे. कारण आता त्याचा धर्म, कारण कसं आहे की धर्माच्या कुठल्याही व्याख्या या फार रिजिड असून चालत नाही आणि तारतम्याने त्या धर्माच्या व्याख्या या वापरायला लागतात आपल्याला. कधी धर्माची कुठली व्याख्या कुठे ऍप्लिकेबल आहे, कुठे त्याला बगल द्यावी लागते आणि दुसरा धर्म आपल्यासमोर उपस्थित होतोय, ह्याला सुद्धा खूप महत्व आहे. आणि नेमकं तिथेच अर्जुनाची गल्लत झालेली आहे. कारण तो धर्मशास्त्र शिकलेला आहे पण काही गोष्टी आत्ताच्या सिच्युएशन मध्ये ऍप्लिकेबल नाहीये आणि तो त्या मोहामुळे त्याला हे कळत नाही. म्हणून तो आता पुढचा आर्ग्युमेंट तो काय करतोय ते आपण बघूया. गीता 33वा श्लोक म्हणणार. मिळतेस ना? येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणां त्यक्त्वा धनानि च. इथे काय आता म्हणतोय तो की आता बाबा श्रीकृष्ण तत्व त्यांनीच कल्पना केली की आता श्रीकृष्ण पुढचा आपल्याला प्रश्न काय विचारेल की विजय, राज्य, जीवित आणि सुख हे सगळंच तुला नकोसं झालंय तर एवढी विरक्ती तुझ्या मनात का बाबा निर्माण झाली, असा जर श्रीकृष्णाने प्रश्न विचारला तर हा श्लोक म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आधी आपण पदच्छेद, अन्वय आणि अर्थ बघू आणि मग पुढे जाऊ. येषाम अर्थे कांक्षितम नहा राज्यम भोगाः सुखानि च ते इमे अवस्थिताः युद्धे प्राणान त्यक्त्वा धनानि च. आता इथे ते असं वाचलं मी पण इथे त दिसतोय, तर तो एक संधीचा प्रकार आहे. जेव्हा मध्येच कुठेतरी
स्वर येतो तेव्हा ए किंवा ओ हे जातात आणि फक्त ते अक्षर उरतं, म्हणून ते तेच्या पुढे ई आलंय म्हणून तो त दिसतो, तईने असं झालंय. आता अन्वय बघूया. नहा येशाम अर्थे, म्हणजे आम्ही ज्यांच्यासाठी, नहा म्हणजे आम्ही, येशाम अर्थे म्हणजे ज्यांच्यासाठी, राज्यम भोगाहा सुखानिच कांक्षितम, ज्यांच्यासाठी आम्ही राज्य, भोग आणि सुख यांची इच्छा करायची, ते इमे, ते हे सगळे, धनानी च प्राणान त्यक्त्वा, धनांची आणि प्राणांची आशा सोडून किंवा धनाचा आणि प्राणांचा त्याग करून, युद्धे अवस्थिताः, युद्धाला उभे राहिले आहेत. ज्यांच्यासाठी आम्ही हे राज्य, भोग किंवा विषयापासून मिळणारे सुखोपभोग हे मिळवणार, त्यांची इच्छा करणार, तेच जर धन आणि प्राणांची इच्छा सोडून इथे युद्धाला उभे राहिले, तर मग ते मिळवायचं कुणासाठी आणि कशासाठी? असा अर्जुन आता हा मुद्दा आता अर्जुन पटवतोय श्रीकृष्णाला. आता असं आहे की माणसाला काही केवळ फक्त आपली उन्नती, म्हणजे आपापली प्रगती केली, आपापले विषयाचे उपभोग मिळवले, ते घेतले, मग छान मजेत राहिला, असं बघतो का आपण? व्यवहारात सुद्धा अगदी छोटीशी गोष्ट जरी आपण मिळवली तरी आपल्याला काय वाटतं? 4 लोकांना सांगीन, माझ्या जवळच्या मैत्रिणींना सांगीन, माझ्या आई वडिलांना सांगीन, मुलाबाळांना सांगीन, त्या सगळ्यांना माझ्या आनंदात सहभागी करून घेईन, आणि ते सगळे आनंदी होतात तेव्हा तो आनंद बघताना आपल्याला खरा आनंद मिळतो. तर कोणीच त्याच्यामध्ये सहभागी नसेल, सांगायलाही कोणी नसेल, तर आपल्याला ती म्हणजे गोष्ट मिळून सुद्धा तेवढा आनंद होत नाही. हा आपला साधा व्यवहारातला, अगदी कुठे मार्क एखाद्या परीक्षेत मिळाले किंवा काही झालं तरी आपण पहिले पटकन आई वडिलांना फोन करतो किंवा त्यांना भेटायला जातो. आपल्या मुलांना आपल्याबद्दल त्याच्या गोष्टीसाठी अभिमान वाटतो, तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. आता इथे अर्जुनाचं म्हणणं तोच आहे की कोणतीही प्रिय गोष्ट साधली जात असताना त्या यशाच्या आनंदामध्ये माझ्या सगळ्या प्रिय व्यक्तीचा माझ्या विरुद्ध बाजूला, बऱ्याचशा, सगळ्यांनी म्हणता येणार, आणि ज्या आहेत माझ्या बाजूला त्या सुद्धा उद्या तो सगळा आनंद उपभोगेपर्यंत जिवंत राहतात की नाही हे माहिती नाही. तर असा आनंद मला काय मिळणार? ह्या सगळ्या गोष्टी मिळवून मला मिळणार तरी काय? म्हणजे इथे अर्जुन 3 पिढ्यांचा एका वेळेला विचार करतो. एक तर आपल्या आधीच्या पिढीचा, त्यानंतर आपल्या समवयस्क पिढीचा आणि आपल्या पुढच्या पिढीचा, अशा 3 पिढ्यांचा तो विचार करतो. आता अलीकडच्या पिढीमध्ये कोण आहे? भीष्म, द्रोण, कृप, नंतर पितृस्थानी असलेले इतर कोणी काका, मामा, सासरे इत्यादी जे असतील ते. तर आता लहानपणापासून पांडवांच्या गुणांचं, वागण्याचं हे लोकांना, सगळ्याच मोठ्या लोकांना खूप कौतुक होतं, कारण खरंच सगळे गुणी बाळच होती ती, आणि त्यात त्यांच्या डोक्यावरचं पितृछत्र लवकर हरपलेलं होतं, म्हणून एक अजून सॉफ्ट कॉर्नर सगळ्या मोठ्या माणसांना त्यांच्याबद्दल होता, विशेषतः भीष्मांना, द्रोणाचार्यांना, की बापा वेगळी मुलं आहेत ती आणि तरी एवढी गुणी आहेत. कुंतीचे संस्कार त्यांच्यावरती, सगळ्या मुलांवरती उत्तम होते, आणि त्यामुळे खूप एका विशेष काळजीनी आणि प्रेमात ते वाढलेले होते पांडव. त्यांचे मामा शल्य, काका सोमदत्त ह्यांचं सुद्धा त्यांच्यावरती खूप प्रेम होतं, किंवा सासरा द्रुपद किंवा विराट हा त्यांचा व्याही होता. या सगळ्यांना त्यांच्याबद्दल अतिशय कौतुक होतं, अभिमान होता, आणि ह्या सगळ्या मोठ्या लोकांना, विशेषतः भीष्म द्रोण हे तर सदैव, भीष्म द्रोण हे अर्जुनाच्या मनामध्ये सदैव केंद्रस्थानीच आहे. तर आता ह्यांचं अशी वय होती की ह्यांनी शांत राहावं, आपल्या पांडवांनी केलेले जे काही पराक्रम असतील, चांगल्या भावनेनी, चांगल्या धर्मावरती आधारित असे जे पराक्रम ते गाजवतील, त्याचं कौतुक करावं, शांत जीवन जगावं, ह्या मोठ्या माणसांचा सगळा सांभाळ मोठ्या प्रेमाने आणि निगुतीने पांडवांनी करावा, अशा वयात ती मंडळी आहेत सगळी. पण हे सगळं करण्याऐवजी मला करायला काय लागतंय? म्हणजे मी त्यांची सेवा करीन, त्यांना आनंद देईन, त्यांचा सांभाळ करीन, ह्याच्याऐवजी मी काय केलंय, मला काय करावं लागतंय, आणि त्यांना काय करावं लागतंय, त्यांना माझ्याशी लढायला उभं राहावं लागतंय, आणि मलाही त्यांच्याशी लढावं लागतंय. म्हणजे मी काय करणं अपेक्षित आहे आणि मला काय करावं लागतंय, ह्याच्यामध्ये जी विसंगती आहे त्यांनी अर्जुन अतिशय व्यथित झालेला आहे. पुढची आता कोण? समवयस्क पिढी. आता त्याच्यामध्ये कोण येतात? सगळे भाऊ येतात, दोन्ही बाजूचे, म्हणजे कौरव हे चुलत भाऊ, बाकीचे सगळे आपले 4 भाऊ, मेहुणे,
ज्यांच्याबरोबर लहानपणी पांडव मैत्रीच्या नात्याने प्रेमाने खेळले, त्यांच्याबरोबर तारुण्यामध्ये त्यांनी काही थट्टामस्करी दंगामस्ती केली असेल, ज्यांच्याबरोबर स्पर्धा करून आपापली कौशल्य वाढवली असतील, असे सगळे हे गुण्यागोविंदाने एकत्र नांदण्याऐवजी परस्परांच्या विरुद्ध शस्त्र घेऊन उभे ठाकले. ही परिस्थिती त्याला खूप दुःखी करते. आणि आता पुढची पिढी म्हणजे लहान वयाची पिढी, त्याच्यामध्ये येतात पुत्र आणि पौत्र म्हणजे मुलं आणि नातवंड. तर द्रौपदीचे 5 पुत्र प्रत्येक पांडवापासून झालेले, भीमाचा घटोत्कच, सुभद्रेपासून झालेला अर्जुनाचा अभिमन्यू, कौरवांचे पुत्र, कर्णाचे पुत्र. आता ही सगळी जी पिढी आहे, आपण बहुतेक जण आई वडील आपण काय करतो, आपण जे मिळवतो ते आपल्या मुलांसाठी मिळवतो. आपल्याला जे कष्ट पडले ते मुलांना पडू नयेत, त्यांची प्रगती लवकर व्हावी यासाठी एक बेस तयार करायचा, अशी भूमिका असते आपली. तर इथे ह्यांना अर्जुनालाही असं वाटत असेल ना की आपल्या सगळ्या मुलाबाळांना चांगलं लाड करावेत त्यांचे, आणि आपण मिळवून त्याच्या पुढे त्यांनी झेप घ्यावी आणि ती आपण मोठ्या अभिमानाने आणि कौतुकाने बघावी. पण त्यांच्या आकांक्षा त्या मुलाबाळांच्या काय आहेत ते माहितीच नाही. आमच्याच आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना वेठीला धरून इथे उभं केलंय, असं त्याला काहीतरी विचित्र एक भावना मनामध्ये निर्माण झाली की आमच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या मुलाबाळांना इथे उभं केलंय आणि ह्यांच्या जीविताची पण आता कमी नाही, तर त्यांचे बळी देऊन आम्हाला हे राज्य मिळालं काय, सुखोपभोग मिळाले काय, न मिळाले काय, कशानेच आम्हाला एवढा आनंद होऊ शकत नाही. आणि आनंदच होणार नसेल तर मग हे मिळवायचं कशाला. अशा प्रकारे मधल्या पिढीवर वयाने मोठ्या असलेल्या आधीच्या पिढीची आणि वयाने लहान असलेल्या पुढच्या पिढीची, अशा दोन्ही पिढ्यांची जबाबदारी आहे, त्याची जाणीव इथे पार्थाला म्हणजे अर्जुनाला होती. आणि वडील पिढीचं ऋण फेडायचंय, त्याच्याऐवजी त्यांच्याबरोबर लढावं लागतंय. आणि लहान पिढीला घडवायचंय, प्रेरणा द्यायची, त्यांचे लाड करायचे, तर त्याच्याऐवजी त्यांना आपण मृत्यूच्या दारात जणू काही नेऊन उभं केलेलं आहे. आणि मग या भावनेने तो इतका उद्वेग त्याच्या मनात येतो की तो म्हणतो जळोत ते भोग. हे शब्द आहेत ज्ञानेश्वरांचे. तर ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या मी वाचते की ज्याच्यामधून अर्जुनाचा हा उद्वेग त्यांनी खूप छान मांडलाय. या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळोत आगवे पार्थू म्हणे. या सगळ्या स्वजनांना मारून मग जे मी भोग भोगणार असेल त्यापेक्षा ते जळून जाऊ देत, मला त्याचा काहीही मोह नाही. परी यासी घातुकीचे, मग आपण राज्य भोगीचे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. यांचा घात करून मग जर मी राज्य भोगलं, त्यांचा घात करून मी राज्य भोगावं, हे मी स्वप्नात सुद्धा करू शकणार नाही. पुत्रा ते इप्सी कुळ, तयाचे काय हेची फळ, जे निर्दाळी जे केवळ गोत्र आपुले. इथे एक वेगळाच विषय त्यांनी मांडला की पुत्र होण्याचं फार सगळ्यांना कौतुक असतं. मुलगा झाला की खूप आनंद. का? कारण मुलगा कुळाचं नाव पुढे वाढवेल, म्हणून कुळाचं नाव लावणारा, कुळाचं नाव वृद्धिंगत करणारा, कीर्ती पसरवणारा म्हणून मुलगा व्हावा अशी लोक इच्छा करतात. मग मी माझ्या या कुळामध्ये जन्मून काय केलं? तर सगळ्या कुळाचं निर्दालन केलं, सगळं कुळ संपवलं. मग ह्याच्यासाठी का माझ्या आई वडिलांनी मला जन्माला घातलं, असं त्याला वाटतंय. आम्ही जे जे जोडावे ते समजती इही भोगावे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आम्ही जे जे कमवावं ते आम्ही यांच्यासाठीच इहलोकामध्ये यांच्या बरोबर आम्ही त्यांचा उपभोग घ्यायला पाहिजे, तर आमच्या जीवनाचा काहीतरी उपयोग आहे, तर आमचं जीवन सत्कारणी लागलं असं म्हणता येईल. ऐसिया ते कैसेनी मारू, कवडावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केली. असं ह्या सगळ्या माझ्या स्वजनांना कसं काय मारू मी, कुणावरती शस्त्र धरू मी? माझं काही इथे हृदय होत नाही, माझं हृदय खूप आक्रंदन करतंय असं तो म्हणतो. म्हणजे माझ्या हृदयाचाच घात होतोय, असा तो विलाप करतो आहे. आता पुढे 34वा. आतापर्यंत आपण 33 पर्यंत बघितलं. वाचू का? हा वाच. मग अशी ते जरा डिस्टर्ब झालं होतं. हा मी वाट नाही तो- बघितली
नाही, मी तो ऑनच केला नाही आणि मग त्या गडबडीत माझा व्हिडिओही बंद झाला, असं काहीतरी. हा ठीक आहे, वाच. आचार्या पितर पुत्रास्तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. हम्म. एकच वाचायचं आहे ना? हो, एकच. आचार्याः पितरः पुत्राः तथैव च पितामहाः मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनः तथा. हा झाला पदच्छेद. हा श्लोकामध्ये आपलं वाक्य पूर्ण होत नाहीये, पण तरीही आपण तेवढाच वाचूयात आता. आणि मग आपण जेव्हा पुढचं वाचू तेव्हा या वाक्याची आपण जुळवून घेऊ. आता या श्लोकामध्ये काय सांगतोय अर्जुन, की तो जो म्हणलाय की प्राणांस त्यक्त्वा धनानीच, तर प्राण आणि धन सोडून कोण उभे राहिलेत त्या सगळ्यांची लिस्ट इथे दिलीये. त्याच्यातले आपण जो 26वा श्लोक बघितला होता ना मागे, त्याच्यामधले काही पुन्हा इथे रिपीट झालेले आहेत, पण काही वेगळे आहेत. श्याला हा जो एक शब्द आहे तो आधीच्या श्लोकांमध्ये झालेला नव्हता. 26-27 मध्ये जी यादी दिली होती नातेवाईकांची, त्याच्यापेक्षा हा एक इथे वेगळा शब्द आलाय. ह्या श्लोकाची एक 2-3 वैशिष्ट्य. एक तर आत्ता मी ते सांगितलं ते की शाला हा म्हणून जे सांगितलेलं आहे तो एक नवीन त्यांनी नातेवाईकांची कॅटेगरी ऍड केलेली आहे. आपण आधी ते कोण आहेत ते बघूया. शाला हा म्हणजे काय, मेवणे. तर मेवणे या सत्रामध्ये कोण आलंय, आता पांडवांकडचं जर बघायचं झालं तर धृष्टद्युम्न, द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न. दृष्टकेतू हा नकुलाच्या एका बायकोचा भाऊ आहे, नकुलाचा मेवणा आहे. जयद्रथ दुश्शलेचा नवरा, तोही यांचा मेवणाच लागतो. आणि तसं बघायला गेलं तर सुभद्रा आणि श्रीकृष्ण ही सख्खी भावंड, आणि सुभद्रेचा नवरा अर्जुन, म्हणजे त्यांच्यातही पुन्हा मेवण्यांचं नातं आहे. जसं मैत्रीचं नातं आहे आणि आत्तेमामे भावंडांचं नातं आहे, तसंच मेवण्याचंही नातं कृष्ण आणि अर्जुनामध्ये पण आहे. तर हे एवढे मेहुणे याच्यामध्ये गोतावळ्यामध्ये आपल्याला नावं घेऊन सांगता येतील. आता दुसरा काय आहे, आपण आधी ह्याचा बघितला नाही ना, आचार्य पण एक अन्वयाच्या दृष्टीने एकदा बघून घेऊ. आचार्याः म्हणजे आचार्य, सगळे गुरुजन. पितरः तथा पुत्राः. पितरः या सत्रामध्ये वडील, काका हे सगळे येणार. वडील तसेच पुत्र. पितामहाः आजोबा. मातुलाः मामा म्हणजे अनेक मामे. श्वशुराः सासरे. पौत्राः नातू. श्यालाः मेहुणे. तथा संबंधिनः एव. संबंधिनः हा शब्द ह्याच्यासाठी एक समानार्थी शब्द आधीच्या एका श्लोकामध्ये सुहृद असा वापरला होता, म्हणजे जे अंतःकरणाने जोडलेले आहेत ते. त्या संबंधीनं आणि सुहृद ह्याचा अर्थ एकच, म्हणजे जे हित चिंतणारे आहेत, हितचिंतक असंही आपण म्हणू शकतो. आता ही जर सगळी यादी बघितली तर ह्याच्यामध्ये एक महत्वाचं नातं त्यांनी मुद्दामच नाही लिहिलेलं. ते कुणाचं आहे, बंधू भ्रातृन हे इथे गाळलेलं आहे, कारण ते इथे ऍप्लिकेबल पण नाही. कारण हा भावाभावांच्यातलाच कलह आहे ना, आणि तो कशासाठी आहे, राज्यासाठी, सुखासाठी, ऐश्वर्यासाठीच आहे. कौरव पांडव हे चुलत भावंड ही राज्यलक्ष्मीसाठी एकमेकांच्या समोर परस्पर विरोधी उभे ठाकलेले आहेत. त्यामुळे हा बुद्धिपुरस्सर भ्रातृन किंवा बंधू हा शब्द इथे गाळलेला दिसतो. आणि म्हणूनच त्याला दुःख होतंय की भांडण आमच्या भावाभावांच्या मधलं, आणि हे जे बाकीचे आहेत त्यांचा खरा स्वतःचा काहीच स्वार्थ नाही, त्यांना काहीच फायदा नाहीये, तरी बिचारे आमच्यासाठी ते परस्परांची लढण्याकरता उभे आहेत. म्हणजे एक वेळ समजा आमचा कोणी वेगळा शत्रू असता आणि मग हे सगळे आम्हाला मदत करायला आले असते, तरी एक वेळ चाललं असतं, मग आम्ही त्यांचं कौतुक केलं असतं. पण आमच्यासाठी हे आपापसामध्ये लढणार ह्याचं कौतुक नाही वाटत आहे, ह्याचं त्याला दुःख वाटतंय, कारण ह्याला आपण कारणीभूत आहोत ह्यांच्या विनाशाला, असं त्याला फिलिंग आलेलं आहे. म्हणून इथे हे बंधू किंवा भ्रातृ हा शब्द घडलेला आहे. आता इथे
अर्जुनाच्या उमद्या स्वभावाचं एक दर्शन आपल्याला घडतं. कसं? आपण पहिल्या श्लोकामध्ये बघितलं होतं, गीतेचा अगदी पहिला श्लोक, मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तिथे धृतराष्ट्राने विचारलेला प्रश्न आहे हा, की माझ्या मुलांनी आणि पंडूच्या मुलांनी युद्धाभूमीवर जाऊन काय केलं? त्या मामकाह आणि पांडवाचं आपण विश्लेषण केलं होतं, की धृतराष्ट्राच्या मनामध्ये जो अपपर भाव होता तो त्याच्यातून दिसला. त्याच्यानंतर आपण दुर्योधनाचं सगळं वर्तन बघितलं. दुर्योधनाने काय केलं, सगळे पांडवांची सेना बघितली आणि त्याच्यातले कोण अतिरथी महारथी आहेत त्या जवळपास 11-12 योद्ध्यांची त्यांनी नावं घेतली. इथेही आपल्याला हे जाणवतं की दुर्योधन हा पांडव सेनेकडे शत्रू पक्ष म्हणून बघतोय, पण तोच अर्जुन इथे कुठल्याही वीरांची नावं घेतोय का? तो सगळ्या नात्यांची नावं घेतोय. ह्याच्यामध्ये त्याचा रुजूपणा, त्याच्या मनाचा सरळपणा आणि मोठेपणा हा दिसून येतोय, की तो युद्ध भूमिकेतून मुळी पाहतच नाही. श्रीकृष्णाने पण त्याला इन्स्ट्रक्शन काय दिलेली आहे, की ह्या कुरूंना बघ, म्हणजे हे कुरू कसे तुझे शत्रू आहेत ते तसं बघ. पण तो मंत्र त्याच्या मनात काय आहे, कुरू वंशाचा मी पण आहे, म्हणजे हे माझे नातलगच झाले, म्हणजे हे माझे स्वजनच झाले. त्यामुळे स्वजनांच्या भूमिकेतूनच बघतोय अजूनही. आता पुढे काय आहे, आता तो आला आचार्य हा, आपण श्लोकाला सुरुवात करू. आचार्य हा पितर हा पुत्र हा. पहिलं त्यांनी आचार्यांपासून सुरुवात केलेली आहे. हे या श्लोकाचं अजून एक वैशिष्ट्य आहे. ते कसं, ते आता मी पुढे थोडं सांगितल्यानंतर मग सांगते. आता याच्यामध्ये कोण 3 आचार्य आहेत? पहिले भीष्माचार्य, मग कृपाचार्य आणि मग द्रोणाचार्य. ह्या क्रमाने ह्या आचार्यांचं योगदान ह्या पांडवांच्या आयुष्यामध्ये आहे. आणि म्हणून त्यातले कृपाचार्य हे चिरंजीवित्वाचं त्यांना वरदान आहे, त्यामुळे त्यांच्या जीविताची एवढी काळजी आता अर्जुनाला नाही. पण भीष्म आणि द्रोणांचं तसं नाहीये, ते काही चिरंजीव नाही. आणि म्हणून भीष्म द्रोणांना पाहून त्याला खूप दुःख होतंय आणि मग तो काय म्हणतोय, हे नेणसी तू कवण परी पैल भीष्म द्रोण, जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. कृष्णाला सांगतोय तो, की अरे बघितलंस का समोर कोण आहे? भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य. ह्या दोघांचे केवढे उपकार आहेत माझ्यावरती, तू हे जाणत नाहीस का? हे नेणसी तू कवण, हे तू जाणत नाहीस का? जाणतोस, तू सुद्धा जाणतोस. कारण पांडू राजा हा आपल्या दोन्ही राण्यांचं म्हणजे कुंती आणि माद्री यांना घेऊन हिमालयात गेलेला असतो, त्याला काही शाप असतो आणि मग तिथे पांडवांचा आणि 5 पांडवांचा जन्म होतो. आणि मग नंतर जेव्हा पंडूचं देहावसान होतं तेव्हा ही सगळी मंडळी हिमालयातून परत हस्तिनापूरला येतात. आणि मग तेव्हा हस्तिनापूरला आल्यानंतर भीष्म हे जरी त्यांचे आजोबा असले तरी ते पित्याच्या भूमिकेतून त्यांचा सगळं सांभाळ करतात, त्यांची सगळी व्यवस्था बघतात. मग त्यांची राहण्याची, खाण्यापिण्याची आबाळ होणार नाही, त्यांची उपजीविका नीट चालेल, त्यांना शिक्षण उत्तम मिळेल, त्यांच्यावर संस्कार चांगले होतील, त्यांच्यामध्ये या सगळ्या बाबींच्याकडे भीष्माचार्य हे अत्यंत जातीने लक्ष पुरवत असतात. आणि काही धर्मशास्त्राचे धडे सुद्धा ते स्वतः देतात. म्हणजे ते फक्त आजोबाच नसतात, पिता म्हणून पण काळजी घेत असतात आणि आचार्य म्हणून त्यांना काही गोष्टी शिकवणं हे सुद्धा ते करत असतात. म्हणून भीष्माचार्यांवर अर्जुनाचं विशेष प्रेम असणं हे आपल्याला समजूच शकतं. लहानपणीच त्याला काही काही प्रसंग आठवतात, की दरबारात जाण्यासाठी भीष्माचार्य शुभ्र वस्त्र, राजवस्त्र घालून जेव्हा तयार होत असत आणि तेव्हा खेळता खेळता मातीनी माखलेला अर्जुन त्यांच्या अंगावर चढत असते, तेव्हा त्यांनी कधी त्याला झिडकारलं नाही, त्याला तितक्याच प्रेमाने ते जवळ घेत असत. म्हणजे त्यांच्यातला आजोबा, त्यांच्यातला पिता, प्रेमळ गुरु, हे सगळ्या भूमिका अर्जुनाला पुन्हा पुन्हा आठवत आहे. आणि तो म्हणतो, या पित्या समान असणाऱ्या भीष्माच्या वरती मी कसा काय शस्त्र चालवू? पुढे नंतर महाभारताचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा त्या युद्धाच्या 3ऱ्या दिवशी अर्जुनाने भीष्मांचं धनुष्य तोडलं आणि ते धनुष्य तुटल्यानंतर भीष्मांनी दुसरं धनुष्य घेऊन त्याची प्रत्यंचा लावून त्याच्यावर बाण चढवण्यापूर्वीच दुसरंही धनुष्य चपळाईनी अर्जुनाने तोडलं. आणि हे पाहून
भीष्म पितामह अत्यंत खुश झाले अर्जुनाच्या युद्ध कौशल्यावर, चपळाईवर. आणि ते म्हणले, बाळा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, ये आपण लढूयात. मग ते प्रेमाने लढतायत, शत्रुत्वाने लढत नाहीये. म्हणजे लढताना सुद्धा त्यांच्या मनातले प्रेमाचे भाव तसेच टिकून आहेत. असा भीष्म आणि अर्जुन यांचा भावसंबंध हा अत्यंत उत्कट आहे. आणि आता तेवढाच द्रोणाचार्यांच्या विषयी अर्जुनाचा भावसंबंध हा इतकाच उत्कट आहे. म्हणजे अनेक शिष्य आहेत, त्यापैकी एक अर्जुन असं नाहीये. वेगवेगळ्या कारणांमुळे तो अत्यंत प्राणाहूनही प्रिय असा लाडका शिष्य कसा बनला, त्याचे काही आपण इन्सिडेंट्स बघूयात. अगदी पहिला दिवस जेव्हा द्रोणाचार्यांची नियुक्ती झाली या कौरव पांडवांना शिकवण्यासाठी, तेव्हा पहिल्याच दिवशी सगळी मुलं अशी त्यांच्या पायाशी बसलेली असतात आणि द्रोणाचार्य त्यांना विचारतात, सांगत असतात काही. ते म्हणतात की तुम्हाला तरी असं असं बरंच काही काही शिकवणार आहे, सगळे शस्त्रास्त्र विद्या शिकवून तुम्हाला तयार करणार आहे, आणि मग तुम्ही तयार झालात की मी तुम्हाला सगळ्यांना एक अवघड काम सांगणार आहे, आणि ते अवघड काम तुम्ही कराल ना, कदाचित तुमचे प्राणही देऊ शकतील बरं का. हे सांगितल्यानंतर सगळे राजकुमार गप्प बसलेले असतात. फक्त एकटा अर्जुन असतो, तो उठतो आणि तो म्हणतो की गुरुजी तुम्ही सांगाल ते मी काम करीन, मग माझा प्राण गेला तरी काही हरकत नाही, मी तुम्हाला आजच वचन देतो. हे म्हणणारा एकटा अर्जुन असतो. आणि मग त्या अर्जुनाला अत्यंत प्रेमाने ते जवळ घेतात आणि त्याच्या मस्तकावर आपला आशीर्वादाचा हात ठेवतात. म्हणजे एवढी जवळीक आणि एवढा स्नेह हा अर्जुनाखेरीज दुसऱ्या कुणीही प्राप्त करू शकलेला नाही. पहिली गोष्ट, एक 4-5 आपल्याला इन्सिडेंट्स बघायचे की त्याच्यामुळे द्रोणाचार्यांचं विशेष अर्जुनावरती प्रेम होतं. राजकुमारांची प्रगती कशी चालली, शिक्षण चालू असताना अधूनमधून भीष्माचार्य त्याच्यावर लक्ष ठेवून असायचे की योग्य पद्धतीने यांचं शिक्षण चाललंय का नाही, आता कुठवर काय काय शिकवून झालंय, ते असे अधूनमधून जाऊन पाहणी करायचे. तर असाच त्याला पाहणी करायला आलेले असताना एक अत्यंत अवघड असं लांबवरचं एका झाडावर टांगलेलं एक लक्ष असतं. आपल्याला ती अर्जुनाची गोष्ट माहितीये, पोपटाचा डोळा म्हणून ती प्रसिद्ध आहे की अर्जुना तुला काय दिसतंय, तो पोपट लावलेला असतो, त्या लक्षाचा भेद त्याच्या बरोबर डोळ्यामध्ये बाण बसणं अपेक्षित असतं. मग अर्जुनाला तो विचार, तुला काय दिसतंय, झाड दिसतंय का, हे दिसतंय का, इकडे काय दिसतंय, ती लागलेली बाजूला फळं दिसतायत का. तेव्हा तो म्हणतो, मला फक्त पोपटाचा डोळाच दिसतोय. मी तिथून त्याची एकाग्रता आणि त्या एकाग्रतेचं द्रोणाचार्यांना वाटलेलं अक्रूप, हे दोन्ही गोष्टी दिसून आणि तो लक्षाचा भेद करतो आणि भीष्म पितामह अत्यंत खुश होतात. कारण कसं आहे की हे नियोजित शिक्षक आहेत आणि त्यांच्या स्वामींच्या समोर जेव्हा त्यांचे विद्यार्थी चांगलं परफॉर्म करतील तेव्हा त्यांना जास्त आनंद होणार आहे की त्यांनी सिद्ध केलंय की मी चांगलं शिकवलं या राजकुमाराला, असे ते सिद्ध होत जातात द्रोणाचार्य. पुढचा एक प्रसंग आहे, एकदा द्रोणाचार्य गंगेमध्ये आंघोळ करत असतात आणि त्यावेळेला एक सुसर येऊन ती सुसर त्यांची मांडी पकडते. हे कळल्यानंतर एकच गलबला होतो सगळ्या ह्या राजकुमारांमध्ये, पण कोणीच काही करू शकत नाही. अर्जुनाला हे कळल्यानंतर अर्जुन क्षणार्धात एक बाण असा मारतो की त्या सुसरीचं तोंड फाटतं, पण ह्यांची मांडीला मात्र जराही म्हणजे खरचटत सुद्धा नाही. त्याचं हे युद्ध कौशल्य बघून द्रोणाचार्य अत्यंत खुश होतात आणि ते खुश होऊन त्याला काय म्हणतात, तुझी कुशलता एवढी आहे आणि एकाग्रता आणि चपळाई एवढी आहे की मी तुला ब्रह्मशिरास्त्र नावाचं महान अस्त्र शिकवणार आहे, जे नंतर त्यांनी फक्त अश्वत्थाम्यालाच शिकवलं. आणि ते सुद्धा अश्वत्थाम्यानी फार त्यांना कोंडीत पकडून खूप संताप केला, त्यांच्या डोक्याला ताप केला, नाईलाज म्हणून शिकवलं. कारण अश्वत्थामा हा अत्यंत तापट स्वभावाचा होता आणि ब्रह्मशिरास्त्र पेलण्यासाठी ते वापरण्याकरता संयम ही एक महत्वाची क्वालिटी त्या माणसाकडे, योद्ध्याकडे असणं गरजेची होती, जी अर्जुनाकडे होती हे त्यांना निसंशयपणे माहिती होतं द्रोणाचार्यांना. त्याच्यानंतर अजून एक वेगळा इंटरेस्टिंग एक प्रसंग आहे. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सगळी शस्त्रास्त्र विद्या त्या प्रसंगानंतर देऊ केली. असं काय घडलं, एकदा काय झालं, अर्जुनाला त्यांनी गंगेवर पाठवलेलं असतं, एक कमंडलू दिलेला असतो, पूजेसाठी पाणी घेऊन ये असं म्हणून त्याला गंगेवर पाठवतात. आणि अर्जुन गेलेला पाहून इकडे दुर्योधन संधी साधायचा प्रयत्न करतो. तो द्रोणाचार्यांच्या जवळ जातो आणि त्यांना म्हणतो की
जी तुम्ही विद्या अर्जुनाला येत नसेल ती मला शिकवा. आता तोही राजकुमारच असतो, त्यामुळे त्याचाही शब्द डावलणं शक्य नसतं. मग त्याच्या प्रार्थनेवरून ते म्हणतात की ठीक आहे, मग तुला मी माहेश्वरी विद्या शिकवतो. त्या माहेश्वरी विद्येमध्ये असं असतं की त्याचा जो माहेश्वरी मंत्र असतो त्या मंत्रानी एक बाण अभिमंत्रित करायचा आणि एका वृक्षावरती सोडायचा आणि त्या वृक्षाची जेवढी पानं खाली तुटून पडतील बाणामुळे तेवढी शत्रू पक्षातली लोकांची डोकी तुटतील. अशी ती माहेश्वरी विद्या असते. मग ते शिकवतात, तो मंत्र सांगतात, सगळी प्रोसेस सांगतात. झालं. दुर्योधन माहेश्वरी विद्येचा प्रयोग करून एका वटवृक्षावरती बाण सोडतो आणि फक्त एक पान तुटून पडतं. मग द्रोणाचार्यांचा मूड जातो. म्हणतात की अरे तू अगदीच मतिमंद आहेस, तुला कुठलीही विद्या साध्य व्हायची नाही. कारण त्यांना अर्जुनाची सवय झालेली असते नाही म्हणली तरी, की असं आपण शिकवावं आणि त्यांनी असं ग्रहण करावं आणि त्याच्यातलं तेज आणि बुद्धिमत्ता ही अर्थातच दुर्योधनामध्ये नसते. इकडे अर्जुनाला गंगेवर जलदेवतांचं दर्शन होतं आणि तो त्या जलदेवतांची खूप स्तुती करतो आणि त्या अर्जुनाचा विनम्रपणा पाहून आणि त्याची ती स्तुती ऐकून त्या प्रसन्न होतात आणि अर्जुनाला वर देतात की जी विद्या संपादन करण्याचा तू प्रयत्न करशील ती तुला साध्य होईल आणि तुला कधीही अपयश येणार नाही. हा वर प्राप्त करून अर्जुन कमंडलूमध्ये पाणी भरून परत येत असतो. तेव्हा त्याला एका वटवृक्षाखाली पानं तुटून पडलेली दिसतात. त्याच्या मनात विचार येतो की अशी कशी ही पानं तुटून पडली आहेत, कारण तो फार सावध असायचा. आपण मागे बघितलंय, गुडाकेश त्याचं नाव आहे. निद्रेतही तो सावध असायचा, तर तो जागृतावस्थेत खूपच दक्ष होता. तर त्याच्या हे लक्षात आलं की इथे कुठली तरी विद्या शिकवायचा प्रयत्न केलाय. कुठली बरं असेल? ही माहेश्वरी विद्या तर नसेल, ही आपल्याला यायला पाहिजे. असे विचार त्याच्या मनामध्ये सुरू होता क्षणी जलदेवतांच्या वरामुळे ती विद्या त्याला आतून स्फुरायला लागते आणि त्याला ती सिद्ध होते. आणि मग तो आता ठरवतो की आपल्याला हा मंत्र तर कळला, तर त्याचा प्रयोग करून बघायला पाहिजे. पण हातात कमंडलू आहे, आता काही कसं करायचं? कमंडलू खाली ठेवता येत नाही, कारण शास्त्राची आज्ञा अशी आहे की नदीवरून पाणी आणलं असेल तर ते पूजा घरात जाईपर्यंत मध्ये कुठेही ठेवायचं नाही. हे जर ठेवलं तर आपले गुरु चिडतील. मग आता हे कसं करायचं? पण अर्जुनच आहे तो शेवटी. तो काय करतो, एका बाणाच्या टोकाला तो कमंडलू बांधतो आणि तो बाण वर उंच सोडतो आणि तिथून तो परत खाली येण्याच्या आत दुसरा बाण माहेश्वरी मंत्राने अभिमंत्रित करतो आणि वृक्षावरती सोडतो आणि सगळी वृक्षाची पानं, वटवृक्षाची त्या सगळी पानं तुटून पडतात आणि तोपर्यंत कमंडलू सकट तो दुसरा पहिला टाकलेला बाण असतो तोही येतो. कमंडलू तो अलगदपणे घेतो, घरी आश्रमामध्ये परत येतो. मग दुसऱ्या दिवशी सगळे जेव्हा शिक्षणाची सुरुवात होते तेव्हा दुर्योधन परत द्रोणाचार्यांना विनंती करतो, आता सगळे येतात, आम्हाला पुन्हा एकदा माहेश्वरी विद्या शिकवा ना. कारण त्याला तो मोह झालेला असतो की आपल्याला पण ही विद्या यायला पाहिजे. मग ते म्हणतात ठीक आहे, शिकवूयात. मग ते परत त्या मुलांना सगळ्यांना घेऊन त्या झाडापाशी येतात. बघतात तर एकही पान कालच्या त्या वटवृक्षाच्या झाडावरती दिसत नाही. मग ते आश्चर्य करतात की कसं काय, काल तर एवढी पानं तोडली नव्हती, तुझं तर एकच पान तुटून पडलं होतं, बाकीची पानं कुठे गेली? मग अर्जुन सांगतो काल जे घडलेलं असतं ते सगळं. ते ऐकून द्रोणाचार्य एकीकडे तर खुश होतात, पण त्यांना एकीकडे वाटतं की ह्यांनी हे कमंडलू ठेवूनच केलं असणार. कमंडलूला वर बाणावर सोडून त्यांनी हे केलं असेल असं कुणाला वाटणार आहे? ते म्हणतात म्हणजे तू कमंडलू खाली ठेवलास, हे बरोबर केलं नाहीस. मग तो म्हणतो नाही, मी तसं नाही केलं. त्यांचा विश्वासच बसत नाही की तू असं करू शकला असशील. मग म्हणतो मी आता करून दाखवतो. आणि मग तो परत एक कमंडलू घेऊन त्याला सोडून तो बाणाला लावून तो बाण सोडून दुसरा एक वटवृक्ष चूज करून त्याच्यावरती तो माहेश्वरी विद्येचा प्रयोग करून सर्व त्याची वटवृक्षाची पानं तोडून दाखवतो. आणि मग द्रोणाचार्यांचा आनंद हा खरोखर गगनात नवत नाही की आपल्याला केवढा समर्थ शिष्य भेटलेला आहे. आणि मग त्याला ते म्हणतात की मला जे जे येतं त्यातलं काहीही मी हातचं न राखता तुला शिकवणार आहे, कारण तुझी कपॅसिटी आहे. कारण एक योग्य गुरु नेहमी एका योग्य शिष्याच्या शोधामध्ये असतो आणि शिष्याला गुरु भेटल्यावर जसा आनंद होतो तसा योग्य शिष्य भेटल्यानंतर गुरुलाही तितकाच आनंद होतो. त्यामुळे ते त्याला सर्व शिकवतात. अशा प्रकारे
वेगवेगळ्या प्रसंगामधून द्रोणाचार्य आणि अर्जुन यांच्यामध्ये एक भावनिक नातं हे घट्ट झालेलं असतं. इतकं घट्ट झालेलं असतं की जेव्हा सगळं शिक्षण यांचं पूर्ण होतं कौरव पांडवांचं, तेव्हा सगळे प्रजाजन, नंतर त्यांचे नातेवाईक मंडळी, भीष्माचार्य, बाकी सगळे राजघराण्यातले मंडळी ह्यांच्या समोर त्यांचं एक प्रात्यक्षिक ठेवण्याचं ठरतं. सगळ्या राजपुत्रांनी आपापली कला त्यांच्यासमोर प्रात्यक्षिकाच्या रूपाने दाखवायची की आपण काय शिकलो द्रोणाचार्यांच्याकडून. तेव्हा स्वतः अनाउन्समेंट करताना पहिली गुरु द्रोणाचार्य म्हणतात की माझ्या पुत्रापेक्षा सुद्धा मला प्रिय असलेला अर्जुन हा सगळ्या शस्त्रांमध्ये पूर्ण पारंगत आहे आणि तो प्रत्यक्ष विष्णूप्रमाणे त्याची योग्यता आहे, असं ते स्वतः म्हणतात. आणि खरोखरच अश्वत्थामा हा त्यांचा मुलगा असल्यामुळे लाडका जरी असला तरी अश्वत्थाम्याचे दोषही त्यांना चांगलेच माहिती असतात. त्यामुळे अश्वत्थाम्यापेक्षा सुद्धा त्यांना अर्जुन काकणवर जास्तच आवडत असतो. आता तिसरे आचार्य जे आहेत ते कृपाचार्य. किती वाजले? 2-3 मिनिटं आहेत ना. आपला एवढा कृपाचार्यांचं सांगून होईल असं वाटतंय मला. ह्या 34वा श्लोक पूर्ण. कृपाचार्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर कृपाचार्य हे द्रोणाचार्यांची नियुक्ती होण्यापूर्वी पांडवांना आणि कौरवांना शिकवत असतात. त्यामुळे ते पहिले आचार्य असतात भीष्माचार्यांच्या नंतरचे. आणि धर्मशास्त्राचे धडे हे पांडवांनी कृपाचार्यांकडून घेतलेले असतात. ह्या कृपाचार्यांना सुद्धा पांडवांच्या बद्दल असंच खूप प्रेम असतं आणि जिथे जिथे पांडवांची बाजू ही न्याय्य असते त्या सर्व प्रसंगी ते न्याय्य बाजू जसे भीष्माचार्य द्रोणाचार्य मांडत असतात तसे कृपाचार्य सुद्धा मांडत असतात. तर ह्याच कृपाचार्यांचा आपल्या युद्धातला जो एक मागे आपण बघितलं होतं एक दोनदा आपण जयद्रथ वधाची जेव्हा कथा ऐकली तेव्हा की जयद्रथ वधाची जी प्रतिज्ञा अर्जुनाने केलेली असते तेव्हा जर सगळ्यात मोठा अडसर ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यामध्ये कोण असेल तर कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे दोघ जण असतात. कारण त्या दोघांची नियुक्ती खास जयद्रथाचं रक्षण करण्याकरता केलेली असते आणि ते दोघं अखंड बाणांची वृष्टी जणू काही अर्जुनावरती करत असतात. तर त्यावेळेला एक गुरूंचा मुलगा आणि एक गुरु, त्यामुळे त्या दोघांच्याशी लढताना सुद्धा मनात एक त्याचा एक अर्जुनाचा एक सॉफ्ट कॉर्नर असतो की यांना शक्यतोवर इजा न करता आपण यांच्याशी युद्ध करूया, म्हणून तो थोडे कमी वेगाने बाण त्यांच्यावरती मारत असतो. पण अर्जुनाने मारलेल्या त्या कमी वेगाच्या बाणांचा सुद्धा जो काही वेग असतो तो या दोघांना सहन होत नाही आणि अश्वत्थामा तर पळच काढतो, युद्धभूमी सोडून तो पळ काढतो आणि कृपाचार्य मात्र खूप घायाळ होतात आणि ते रथामध्ये कोसळतात आणि मूर्छित होऊन पडतात. तर त्यांना तसं पडलेलं पाहून अर्जुनाला अतिशय वाईट वाटतं. तो स्वतःचा धिक्कार करतो की ह्याच कृपाचार्यांनी मला शिकवलं होतं की गुरुवरती कधीही शस्त्र उगारायचं नाही आणि त्यांच्यावरतीच शस्त्र उगारण्याचा मला हा प्रसंग आला. धिक्कार असो माझ्या क्षात्र धर्माचा, धिक्कार असो माझ्या सामर्थ्याचा. तो स्वतःला प्रचंड पोचतो. असे हे तीनही आचार्य जे अत्यंत प्रेमाने ह्या अर्जुनाशी बांधले गेलेले आहेत. आता ह्याच्याविषयी आपण हा थोडा आपला अपूर्ण राहतोय, पण आजच्या भागापैकी कोणाला जर काही विचारायचं असेल तर आपण 1-2 मिनिटं घेऊन हा श्लोक मी पुढच्या वेळेला पूर्ण करू. आचार्यांपासून ह्या श्लोकामधल्या लिस्टची त्यांनी हे केलेली आहे, सुरुवात केलेली आहे आणि हे या श्लोकाचं वैशिष्ट्य आहे. हे मी सांगितलं. ते वैशिष्ट्य काय आहे की गुरुविषयीचा आदरभाव किंवा गुरुंशी जो आपला संबंध असतो तो सगळ्यात श्रेष्ठ असतो, हे व्यासांना या श्लोकातून सांगायचंय. म्हणून आचार्य हा पासून सुरुवात केलेली आहे आणि म्हणून या तीनही आचार्यांचे आणि अर्जुनाचे संबंध स्पष्ट करण्याकरता थोडी जरा जास्त काही प्रसंगांची निवड केली सांगण्यासाठी. ठीक आहे, थांबूयात. वीणाताई, शेवटची प्रार्थना म्हणा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम
श्री गुरुभ्यो नमः. ओम. हरि ओम. हरिओम.